ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 48चे निरूपण मी करत आहे. मनाने सर्वांना आपल्या अधीन केले आहे, परंतु मन मात्र कोणालाच आवरत नाही. मनाने देवांनाही छळले, ते इंद्रियांना कसे आवरणार? मनाचे नियमन करणारा चंद्र आहे, पण मनाने त्या चंद्राला छळले. त्या चंद्राला मनानेच गुरुपत्नीशी व्याभिचार करावयास लावून त्याला क्षयरोगी बनवले. ब्रह्मदेव हा बुद्धीचा नियामक आहे, पण त्या ब्रह्मदेवाची बुद्धीही मनानेच भ्रष्ट केली. म्हणून त्याची कन्या त्याचे निवारण करीत असताही ब्रह्मदेवाने त्या आपल्या कन्येचा अभिलाष केलाच. चित्तामध्ये वासुदेवाचे अधिष्ठान आहे, पण त्या वासुदेवालाही मनानेच हळूच फसविले. त्याला वृंदेचे ध्यान लावून स्मशानात पाडले. रुद्र महादेव हा अहंकाराचा नियामक आहे, पण त्याला सुद्धा मनाने फसविले. त्याने ऋषीपत्नीचा अभिलाष केला असता त्या महर्षीने शाप देऊन त्याचा लिंगपात केला. असे देवांना सुद्धा जिंकण्याला कठीण जे मन, त्याला इतर कोण आवरणार? आता तुम्ही म्हणाल की इंद्रिये मनाचे नियमन करतील, पण ती इंद्रियेच मुळीच मनाच्या अधीन असतात. जेव्हा इंद्रिये स्वाधीन ठेवून मनच एखाद्या विषयात एकाग्र होते, तेव्हा त्या ठिकाणी इतर इंद्रियांचे सामर्थ्य खरोखरच निष्फळ होऊन राहते. इंद्रिये आणि विषय ह्यांचे ऐक्य झाले आणि त्यावेळी जर मनाची वृत्ती बदलली तर ते विषय भोगावयास मिळत नाहीत, कारण इंद्रियांना उपभोगाची स्फूर्तीच स्फुरत नाही. मनाचे धर्मच जेव्हा आसक्तरहित होऊन जातात, तेव्हा इंद्रियांची इच्छा काहीच चालत नाही, कारण इंद्रियांचा सर्व समुदाय मनाच्या स्वाधीन असतो. म्हणून इंद्रियांकडून मनाचे नियमन कधीही घडत नाही. मन हे इंद्रियांचा राजा आहे. इंद्रिये मनाशिवाय चालत नाहीत. पुरुषाला सुद्धा मन हे आपण स्वतः वश करीते. मन हे महान बलाढ्यातील बलाढ्य आहे. त्याच्या पुढे बिचारी इंद्रिये ती काय? मनाचे दमन करावयाला मोठमोठ्यांना सुद्धा धैर्य होत नाही. काळ हा आपल्या सामर्थ्याने सर्व भक्षण करीतो, परंतु मनाचे एक रोम सुद्धा त्याच्याने उपटवत नाही. उत्पत्ती, स्थिती व प्रलय करण्यातही मन काळाला देखील आपटत नाही. मन हे शस्त्राने मुळीच तुटावयाचं नाही. पाणी देखील मनाला विरघळवू शकत नाही. अग्नीही मनाला जाळू शकत नाही, किंवा आकाश मनाला शून्यरूप करू शकत नाही. मनाला दुखणे लागू शकत नाही. मन रोडावेल असा कोणताही रोग नाही. मन ताब्यात ठेवता येण्यासारखी एखादी सिद्धी पाहू गेले असताही खरोखर कोठे दिसत नाही. मन कोट्यावधी ब्रह्मदेव उत्पन्न करीते. मन ब्रह्मांडे उत्पन्न करीते व ती नाहीशी करते. आणि मन आपल्या कल्पनेच्या कडकडाटाने सर्व त्रैलोक्याला जबरदस्तीने नाचविते. मन हे कळी काळाला सुद्धा छळते. मन हे प्रलयनालाही गिळून टाकते. मन हे बलाढ्यातील महाबलाढ्य आहे. मनाला ताब्यात ठेवील असा कोणी नाही. मन हे देवांना सुद्धा असह्य आहे. मन हे भयंकरांनाही भयंकर आहे. मनाने हरिहरांना सुद्धा ताब्यात ठेवले आहे. असल्या या मनासमोर कोण टिकून राहील? मनाचा तडाखा निवारण करणे कठीण आहे. मनाच्या समोर कोण उभे राहणार? मनाला जिंकील असा पराक्रमी देव, मानव, राक्षस कोणी दिसत नाही. मनाबरोबर 2 हात करील असा बलवान त्रिभुवनात नाही. मन हे काळाला सुद्धा ताब्यात ठेवते. प्रलय रुद्राला दाढेला न लावताच गिळून टाकते. मनाचा महिमा असा अगाध आहे, म्हणूनच ह्याला देव असे म्हणतात. भयंकरांनाही मनाचे भय वाटते, म्हणून मनाला भीष्मदेव असे म्हणतात. अशी मनाची स्थिती मोठी अनावर आहे. ह्याला आटोक्यात आणण्याची युक्ती व तिचे धर्म तुम्हाला खरोखर सांगेन. सावधपणाने लक्ष देऊन श्रवण करा. ज्याप्रमाणे हिऱ्यानेच हिरा कापतात, त्याप्रमाणे मनानेच मन आवरून धरावे. परंतु जेव्हा स्वतः पूर्णपणे गुरुची कृपा प्राप्त होते, तेव्हाच हेही प्राप्त होते. मन हे गुरुकृपेशी आंदण दिलेली दासी आहे. मन हे सद्गुरूला नेहमी भीत असते. ते गुरुच्या पायापाशीच ठेवले असता साधकांना संतोष देते. ह्या मनाचा एक उत्तम गुण आहे, तो हा की जर ते स्वतः परमार्थाकडे लागले तर 4ही मुक्तींना आपल्या दासी करून ठेवते आणि परब्रह्मच बांधून हातात देते. मन हेच मनाचे प्रकाशक आहे. मन हेच मनाचे साधक आहे. मन हेच मनाला बाधक आहे आणि मन हेच मनाला घातक आहे. ज्याप्रमाणे वेळू आपल्या वेळवाचे बेट वाढवितो आणि एक वेळू दुसऱ्या वेळूवर घासला जात असता आपणच विस्तवाची ठिंगी पाडून आपल्यालाच समूळ जाळून टाकतो, त्याप्रमाणेच मन हेच मनाला मरण यावे असे
चिंतील तेव्हाच ते सद्गुरूला शरण जावयास लावते आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवून निर्भिमानपणे गुरुभजन करते. परंतु सद्गुरू कृपा झाल्यावर हे मनच मनाला खून दाखवून देते आणि आपल्या सुखाने सुखी होऊन मनच मनावर प्रसन्न होते. मनच मनावर प्रसन्न झाले असता वृत्ती निर्भिमान होते. ह्याप्रमाणे मनाने आपणच साधकांना निज समाधान साधून दिले असे होते. गुरुकृपेची गोडी लागल्यावर आपल्या मनोजयाची गुढी त्वरित उभं करून मनच ती प्रत्यक्ष साधकाच्या हातात देते. ह्याप्रमाणे साधकाला मन हेच आपण पूर्णपणे जय करून देते आणि शेवटी सद्गुरूच्या आत्मज्ञानात मन हेच आत्मस्वरूपाने पूर्णपणे लीन होते. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्राच्या पाण्यात शिरून स्वतः प्रत्यक्ष विरून जाऊन समुद्रा एवढाच होतो, त्याप्रमाणे साधक ही निराभिमानी होताच मितूपणा नष्ट करून स्वतः पूर्ण ब्रह्म होतात हे लक्षात ठेव. मग त्यांच्या आत्मदृष्टीला सर्व सृष्टीत मीच काय तो एक भरलेला आहे असे दिसू लागते. द्वंद्वाची त्रिपुटी नाहीशी होते आणि सुखदुःख पाठीला लागत नाही. तेथे कसले सुख आणि कसले दुःख, कसलं बंध आणि कसला मोक्ष, पंडित कोण आणि मूर्ख कोण, सर्वत्र एकटे एकच ब्रह्मच. तेथे देव कोण आणि भक्त कोण, शांत कोण आणि अशांत कोण, द्वैत अद्वैत लयास जाते आणि एक परब्रह्मच सदोदित स्वानंद रूपाने राहते. तेथे क्रिया आणि कर्म नाहीशी होतात. धर्म आणि अधर्म लाजेनेच नष्ट होतात. तेथे कनिष्ठ उत्तम मध्यम तरी कसले, परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र मरून राहते. तेथे कसले शास्त्र आणि कसला वेद, कसली बुद्धी आणि कसला बोध, भेदच निखालस नाहीसा होतो आणि आनंद स्वरूप परब्रह्मच भरून राहते. अहो पहा, ह्याप्रमाणे मनोविजयाने इतक्या स्थितीला भाव पोचतो तेच स्वतः देवाने सांगितले म्हणून ह्याविषयी संशय नाही. अहो पहा, मनोजयाची स्थिती ब्रह्मदेवादिकांनाही अगम्य आहे. असे असता ती स्वतःच जो आपोआप प्राप्त करून घेतो तो आत्मज्ञानाने देवादिदेवच झाला असे समजावे. ह्याप्रमाणे जो आपल्या मनाला जिंकून इहलोकातच जनार्दनाशी ऐक्यरूप झाला तो त्रिभुवनात अत्यंत धन्य होय. त्याच्या योगाने पृथ्वी पावन होते. त्यानेच पूर्वजांना तारले, त्यानेच सर्व कुळाचा उद्धार केला, त्याने मनाला जिंकले, त्यानेच परब्रह्माला आपलेसे करून घेतले. मनोजयाने जे अत्यंत समर्थ झालेले असतात तेथेच सर्वस्वी शांती ही विकलेली असते. त्यांना आत्मबोधाच्या योगाने सुखदुःखाचे भोवरे न लागताच निघून जातात. असे भिक्षूने स्वतः केलेले भाषण मोठ्या उल्हासाने श्रीकृष्णाने सांगितले आणि आनंदाने उद्धवास म्हणाला, मनोजय हा त्रिभुवनात धन्य होय. ज्याने आपल्या मनाला जिंकले त्याचे शब्दांनी मी किती वर्णन करू. त्याने मला आपला दास बनविले किंवा मला एकाएकी विकतच घेतले. मला आनंद स्वरूपाला त्याच्यामुळेच आनंद होतो. मला नित्यतृप्ताला त्याच्यामुळेच तृप्ती होते. मला अनंताला त्याच्या ठिकाणीच वस्ती असते. त्याच्यामुळेच मी त्रिभुवनात बलवान झालो. मी आणि तो हे बोलण्याचे जे कौशल्य आहे ते सुद्धा आमच्या पलीकडे आहे. आपल्या अंतःकरणात आपण विचार केला तर आत्मैक्याने खरोखर तोच मी आहे. मनोजयाने एवढा अधिकार प्राप्त होतो तो मनोजय न करिता इहलोकीच्या सामान्य शत्रूवर जय मिळवल्यामुळे जे गर्वाने फुगतात त्यांची भिक्षू स्वतःच निर्भसना करीत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.